मी ऋतुजा गणेश मोरे. बसमध्ये येताना मला हिसका बसला, त्याच्यामुळे माझा हात वर खाली अजिबात होत नव्हता, मागेही होत नव्हता. त्याच्यामुळे मान पण खूप अकडली गेली होती. ह्याच्यासाठी मी फोटो काढले, कोठारी हॉस्पिटल मग स्वारगेटला तिथं गेले. प्लस मी चोळणारांकडे गेले, मान जे हे करतात, अखडलेले मान सरळ करतात त्यांच्याकडे गेले. पण तरी पण माझं त्याला तिथं काहीच झालं नाही. 2 महिने मी जवळजवळ 14 नोव्हेंबर पासून मी 2 महिने पूर्णपणे बसून झोपत होते. हात अजिबात माझा वरतून खाली येतच नव्हता. वर केला तर वरच, खाली राहिला तर खालीच. इतकी माझी सिच्युएशन टाईट झाली होती. मान तर अजिबात हलवता येत नव्हती. त्यामुळे गाडी ड्रायव्हिंग वगैरे सगळं काही स्टॉप झालं होतं. तर मी जेव्हा इथं ज्योती मॅडमकडे आले तेव्हा त्यांनी मला पहिल्याच दिवशी इतकी छान ट्रीटमेंट दिली की मला त्या दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत 12 ते 2 मध्ये मी झोपले. पहिल्यांदा मी 2-2.5 महिन्यानंतर पाठ टेकून झोपले. उठताना मला थोडा त्रास झाला, पण जसं जसं त्यांनी मला एक ट्रीटमेंट, एक व्यायाम, एक्सरसाइज करायला सांगितली, त्यानुसार मी ज्या काही एक्सरसाइज केल्या त्यामुळे माझं हँडरायटिंग परत ॲज पर झालं. आणि मी ब्लॅकबोर्डवरती जेव्हा मुलांना शिकवताना लिहिते तेव्हा माझा हात अजिबात पेन होत नाही. मुंग्या येणं पूर्णपणे थांबलेलं आहे. आता गाडी पण मी ड्राईव्ह करू शकते. इतका माझा सुंदर अनुभव आहे. ही सगळ्यांनी थेरपी जर वापरली तर नक्कीच तुम्हाला परत आपलं जीवन जगल्यासारखं होईल, आनंदी जीवन जगल्यासारखं होईल. अच्छा, या थेरपीमध्ये काय तुम्हाला औषध गोळी वगैरे दिली? नाही, कुठल्याही प्रकारचं औषध नाही. त्यांनी पॉझिटिव्हिटी दिली ज्योतिताईंनी. प्लस त्यांनी जे काही एक्सरसाइज करायला सांगितल्या त्या प्रामाणिकपणे जर केला तर नक्कीच आपण आपल्याला जे पेन्स होतात त्याच्यापासून आपल्याला लवकर रिलीफ मिळू शकतं. म्हणजे बिना औषध गोळी, ऑपरेशन किंवा ॲलोपॅथी काहीही नाही. फक्त आणि फक्त एक्सरसाइज. साध्या सिंपल सरळ सोप्या एक्सरसाइज आहेत. खूप अवघडही नाही, खूप त्रासदायकही नाही. फक्त आपला त्रास निघून जातो एवढं मात्र नक्की. ओके. आणि तुम्ही शिक्षिका आहात का? हा, मी लेक्चरशिप करते. एस.एन. जोशी कॉलेज, हडपसर, माळवाडी. अच्छा, तुम्ही म्हणालात की तुम्ही बसून झोपायचा, म्हणजे ऍक्च्युली ही विचार करण्यासारखी सुद्धा गोष्ट नाही. आणि ही किती दिवस तुम्ही असे, म्हणजे पूर्ण 2 महिने ज्योतिताईंकडे येण्याच्या आधी पूर्ण 2 महिने मी बसून झोपत होते किंवा उभा राहून कोपरा एखादा शोधायचा घरात आणि तिथंच झोपत होते. तिथं सपोर्ट घेऊन झोपत होते आणि हात वर कंपल्सरी, हात खाली नाही. अच्छा, मग तुम्ही जर जे नॅचरली झोपतात तसं झोपायचा प्रयत्न केल्यावर काय तुम्हाला प्रॉब्लेम होत होते? झोपताच येत नव्हतं. किंवा जर चुकून जर आडवं झालं, जमिनीवर पाठ टेकवली तर मला मिनिमम 2 जण लागायचे उठायला. आणि उठल्यानंतर खूप हात तर विचारायची गरज नाही, फक्त रडणे आणि रडणे, याच्याशिवाय पर्यायच नव्हता मला. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे झोपतच नव्हते. आणि ही डेअरिंग पण मी केली नाही की जमिनीवर पाठ टेकवायची. अच्छा, मग आता तुम्ही झोपताय का? प्रॉपर एकदम. रात्री 12 वाजल्यापासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत कंटिन्युअसली. जाग पण येत नाही मला आता. अच्छा, आणि मग तुम्ही म्हणालात की उठताना तुम्हाला 2 जण लागायचे, मग आता तशी सिच्युएशन नाही. आता मी स्वतःहूनच उठते. अच्छा, जसं ज्योती त्यांनी सांगितलं तसं उशी घेऊन झोपायचं प्रॉपर, तसंच व्यवस्थित झोपते. उठताना मग तो त्रास जो व्हायचा आता होत नाही, काहीही होत नाही. ओके. आणि मग याची ट्रीटमेंट तुम्ही ह्याच्या आधी घेतली होती कुठे? नाही. ही सेम ट्रीटमेंट मला कुठे सेम नाही. तुम्ही दुसरीकडे या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्ही पाहिलं होतं का? 3 ठिकाणी गेले होते. तेव्हा काही डॉक्टरांनी सांगितलं की आयुष्यभर माझा हात असाच वर राहील. अच्छा, आणि मग ट्रीटमेंट काय दिली होती? त्यांनी खूप साऱ्या गोळ्या दिल्या होत्या, ॲलोपॅथिकच्या गोळ्या दिल्या होत्या. त्या गोळ्यांनी तेवढ्यापुरतं पेन थांबायचं, पण हात खाली काही नव्हता. अच्छा, आणि मग ते गोळ्या कधीपर्यंत घ्यायचं असं त्यांनी सांगितलं होतं काय? लॉंग लाईफ, आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या? लॉंग लाईफ. अच्छा, मग आता त्या गोळ्या चालू आहेत की बंद केल्या, कसं? 2 आठवड्या ज्योती त्यांच्याकडे आल्यापासून 2च आठवड्यात मी त्या गोळ्या पण बंद केल्या, न विचारताच. अच्छा, मग त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा काय साईड इफेक्ट गोळ्या बंद केल्यामुळे असं काय होतं? काहीच नाही. उलट त्याच्या गोळ्या बंद केल्यामुळे माझी ऍसिडिटी जी होते ती तर अजिबात गेली, ती पूर्णपणे गेली. आणि गोळ्या न खाल्ल्यामुळे काय मग बाकी प्रॉब्लेम्स वगैरे होतात की काहीच नाही? नॉर्मल आहे, एकदम नॉर्मल आहे. म्हणजे गोळ्या तुमच्या सुटल्या असं म्हणायचं का? पूर्णपणे सुटल्या. खर्चही कमी झाला आणि त्रासही कमी झाला. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सर.